संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम माऊली यांच्या पालख्या आळंदीकडून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत आणि या दोन्ही पालख्यांचा मुक्काम आहे तर तो पुण्यातला आजचा संपलेला आहे आणि आज दोन्ही पालख्या या आपापल्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सासवडमध्ये 2 दिवस मुक्कामी असणार आहे, त्यानंतर हजारो वारकऱ्यांची पावलं ही पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपण बघायला गेलं तर माऊलींच्या या पूर्ण सोहळ्यातील सर्वात कठीण मार्ग म्हणजे हा दिवे घाट आहे आणि या दिवे घाटामध्ये आज मोठ्या प्रमाणे स्वागत करण्यासाठी पालखीचे सर्वजण सज्ज झालेले आहेत। आपण बघितलं तर ज्या पालख्यांना ज्या वारकऱ्यांना आळंदी आणि देहूला जाणं शक्य झालेलं नाहीये अशा सगळ्या पालख्या आज या ठिकाणी पालखीचं स्वागत करण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। आपण बघू शकतो जो वारकरी समाज आहे पूर्णपणे या ठिकाणी जिकडे नजर जाते तिकडे आपल्याला सगळे वारकरी दिसत आहेत। या माऊलींचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत। एवढ्या तासनतास चालून पायाला फोड आलेले आहेत, दमलेले आहेत, पण कोणत्याही गोष्टीचा लवलेश न त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं। ते आनंदाने हसतमुख त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी त्यांच्या ओढीसाठी ते मोठ्या संख्येने जात आहेत। वारकऱ्यांच्या अन्नासाठी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी पुणेकर सज्ज झालेले आहेत। आपण बघू शकतो वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येने आलेले आहेत। आपली शिदोरी आपल्यासोबत त्यांच्या डोक्यावर बघायला मिळते। कॅमेरामॅन प्रशांतसह मी अपर्णा गुरव, न्यूज 18 मराठी, पुणे।